तुम्ही त्या पेशंटच्या त्याच्या पास्ट लाईफमध्ये गेलात. तर एक्झॅक्टली ही प्रोसिजर असते ती कशी होते? फोनवरती जसं आपण बोलतो हं, तसं संध्याकाळच्या वेळेला शक्यतो मी करते, एक हेडफोन लावून तुम्ही पडा आडवे आणि फक्त मी जे म्हणते त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला रिलॅक्स केलं जातं. आपल्या डोक्यात जे हजारो विचार असतात हं. बेसिकली, ह्याला माइंड डायव्हर्ट केलं जातं. आपले ना ओके. 2 प्रकारचे माइंड असतात. एक सबकॉन्शियस माइंड असतो, एक कॉन्शियस माइंड असतो. कॉन्शियस माइंड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सबकॉन्शियसला टच नाही करू देत. ठीक आहे? सगळ्या आपण जे आता बोलतोय त्या गोष्टी पण सगळ्या कॉन्शियस माइंड कडून होऊन फिल्टर होऊन ते सबकॉन्शियस मध्ये जाणार. आम्ही डीप मेडिटेशननी करवतो की ओके. कनेक्ट विथ युअर सबकॉन्शियस माइंड. ते कॉन्शियस माइंड पूर्ण झोपून जातं. इट्स लाईक ओके. अ अप्पर लेअर ऑफ स्विमिंग पूल आपण म्हणतो ना, असं. हां. जेव्हा ते शांत असलं तर आपण डीप मध्ये जाऊ शकतो. जे समुद्रामध्ये असतात बर्फाचे, जे दिसताना वरनं एवढेसे दिसणार ज्याने हां. टायटॅनिकला करेक्ट, तोडून करेक्ट, टाकलं. करेक्ट. खालून खूप मोठा असतो. हां. जो वरचा पार्ट असतो तो आपला कॉन्शियस माइंड आहे. दॅट इज ओनली आपल्या डोक्याचा 5 to 10%. हं. आणि जो सबकॉन्शियस माइंड आहे, 90% आपली मेमरी किंवा जे बिलीफ सिस्टम आहेत ते हां. सगळे सबकॉन्शियस मध्ये असतात. पण ओके. तिथपर्यंत जाणं लोकांना डिफिकल्ट होतं, म्हणून सगळे म्हणतात मेडिटेशन करा, हां. शांत राहा. चाव 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 डोक्यामध्ये नाही राहायला पाहिजे. करेक्ट, तेव्हा करेक्ट. तुम्ही जास्त गोष्टी अचीव्ह करू शकता, तेव्हा तुम्ही क्लिअरिटीनी विचार करू शकता आणि म्हणजे मॅनिफेस्टेशन पण तुमचे कम्प्लीट होतील.